जरा अपने दिल को थाम लीजिए, क्योंकि हम आपके सामने पेश करने जा रहे हैं दिल 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 लावणी। लावणी नहीं, पथर नाट्य। काय पथर नाट्य, काय पथर नाट्य। नमस्कार मंडळी, आम्ही माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी आपल्यासमोर सविनय सादर करत आहोत जीवनाची दशा पथनाट्य। आम्ही आमच्या पथनाट्याच्या माध्यमातून उच्च शिक्षित तरुणाच्या आयुष्यातील मनोवस्था आणि त्याच्या मनाच्या अवस्थेपासून ते दिशेपर्यंत कसे वाटचाल होत जाते याचं प्रदर्शन करणार आहोत. तर ते आम्ही प्रामाणिकपणे मांडण्याचा एक प्रयत्न करीत आहोत. तर चला तर मग बघूया पथनाट्य. अरे शिपाई कुठे माझा? बरेच दिवस झाले आला नाही, कामही करत नाही. आता आला ते सस्पेंड म्हणजे सस्पेंडेड. अहो आलो झालाय का? कुठे होता? अहो साहेब, तुमच्या डिग्री आणि कुठे लोकांना वाचून दाखवत होतो मी. बरं शपथ, तिथं बसलेल्या सर्वांना माझं नाव लौकिक सांग. हेच तर माझं दुर्भाग्य. काय म्हटलं? अहो भाग्य म्हणलं साहेब. बरं जोरात सांग सगळ्यांना. हो सांगते ना, तर ऐका मंडळी. हा? साहेब आपल्या राज्याचे आरोग्य मंत्री हातात नागपूरची छत्री, हो. कामाने मात्र निवार वाटत. विशेष म्हणजे 12वी ढकलपण, BA नापास, तरी वेळोवेळी करतात हुशार विद्यार्थ्याचा सत्कार होता. अरे माझं टीव्ही सांगतोस तर माझी इथं कापूस नालाय का? अहो आणखी कौतुक बाकी आहे ना. बरं अजून काय? पहिलवानीचा छंद, हा? बरं डोक्यानी म्हणत घेतात आरोग्याचे सत्र, पण स्वतः मात्र रोगाने ग्रस्त. असे आमच्या बंगारवाडी नगराचे आन बान शान मरकुटे साहेब. नालाय का? यामुळे तुला कुठे घेऊन जात नाही मी. काय झालं? बरं तुला राज्याचा दौरा करण्यासाठी पाठवलं काय होतं. नवरा? अरे नालाय का? नवरा नाही दौरा दौरा. तसं सांगा ना. जाऊ दे, आता मी दौराही करून आलो आणि नवराही करून आलो. भोगल मी माझ्या कर्माची फळ. बरं गाडी आपली गाडी आपण राज्याची परिस्थिती पाहून येऊ. बैलगाडी अरे नालाय का? किती सांगितलंय ड्रायव्हरला सांग गाडी काढण्यासाठी. हे कसं झालंय मंडळी, सोबत राहिले ना वाण नाही तर गुण लागतच बघा. हो. अहो आलो पाटलांचा बैल सॉरी वकील साहेब. लोकही घेतात. घे आता तू पण मजा घे. काय माझा जरा कशी बी मजा आहे तुमची. अरे कसली मजा, कसला काय, कसला साहेब आणि कसला वकिली. ताप झालाय डोक्यात मला नुसता. किती होते तू वकील लोक, तू बी कुठं फिरायला लागतो, कसला गोऱ्या टाकते निघताना. अरे दादा, तो सगळा दिखाऊपणा असतो. रोजचा दिवस कसा जातो तो सगळा मला माहितीये. असं झालंय तीन पगारी आणि फुल अधिकारी झालोय बघ. अरे काय फिकीर करतो तरी बी घरचे तरी पैसे पाठवत असतील ना. अरे त्याच भरोशावर जगतोय. 25 वर्षाचा टोका झालोय बघ. हातात आणखी काहीच येत नाही. काय करू मी सांग? अरे घरच्यांचा आणखी अपेक्षा वाढलंय. घर कधी घेतो, लग्न कधी करतो, काय करू? ताण आलाय बघ मला. अरे काय सुरळीत घरी सगळं, मी काय कामावलं बरं तरी बी. तू अरे म्हणजे असं आहे, तुझं लग्न बी ठरलंय म्हणे आणि फोनवर चाललं असं गुलू गुलू. अरे जाऊ दे ते सोड. मी ऐकलं यावर आठवण मला ऑफिस मध्ये आहे वगैरे दिलं आपल्या. बरोबर आहे रे. स्वतःच तेव्हा झाकून दुसऱ्या वाकून हे बरं जमतं. बरं बाबा ऐकायचं माझं ऐक बाबा. अरे टेन्शन मुळे डोक्यावरचे केस राहत नाही रे. ती का राहील गेली बाबा मला सोडून. अरे काय वाटत करतो तुम्ही. अरे खरं सांगतोय रे, का सांगू तुला. ताना गेली मला सोडून. ती म्हणत होती टाइम देत नाही. कुठून देऊ तिला टाइम आहे सांगा बरं. ऑफिसचा टाइम करिअर साठी ऑफिसात मरमर करतोय. कुठून देऊ तिच्यासाठी. तिच्यासाठी काय घराचा टाइम ओढून देऊ. सगळं सुरळीत हा जाऊ दे, काळजी घे. चल हा तुम्ही चल. आसमां तक मेरे हाथ जाते तो कदमों में तेरे सितारे. अरे कोण अरे तुला ओळखतो मी. हा बोला. श्याम तू इथं कसं काय? हो आलो होतो, ऑफिसात काम होतं त्यासाठी आलो होतो. काय म्हणतो तुझं ऑफिस कसं सुरळीत आहे ना व्यवस्थित? काय सांगू तुम्हाला. जाऊ द्या जे ते बरं आहे.
ते म्हणतात ना, नक्कीच्या लग्नात 17 विघ्न झाले बघ. अरे म्हणजे काय झालं असं? काय सांगू तुम्हाला, एक छोटीशा प्रोसेस साठी एक छोटी गोष्ट असते वकिली क्षेत्रात, तिला खूप मोठं करावं लागतं, दिवस रात्र काम करावं लागतं. काय सांगू, ताण आलाय बघ माझ्या डोक्याला. पैसे किती मिळतात? कशाचे पैसे, कशाचं काय, दिवस रात्र काम करावं लागतात, 1 रुपया भेटत नाही बघ. अरे त्यात सिनियर लोक आमचे काही देतच नाही. आता काय करू समजून सांगा बरं. अगं ते असं झालंय, गाढव मेलं वजानं आणि हे शिकरू मेलं कोर्टाच्या हे झालं, असं झालंय ते. बरं जाऊ दे, सोडा, माझं चालूच आहे. तुमचं कसं चालू आहे? काय अरे आमचं ते जेवण चालू आहे साऱ्या अहो! गावात आणि तुलाच नाही माहिती, अगं मंदबुद्धी आपलं खाली सांगते त्याला, तो विषय काय वेगळा आहे, आपले दोघांचे लोक कशा सांगते त्याला. बाई काय आहे का? ते असं असते ना, काम कमी आणि रोजगार कमी आणि पैसे पण भेटतात थोडेसे. अरे तुम्हाला तरी पैसे भेटतात, मला काय दिवस रात्र काम करावं लागतं, नुसतं काम काम काम, 1 रुपया सुद्धा देत नाही होते. काय करू? अरे सरांचा फोन, चला चला, अरे ऑफिसला जावं लागेल. चला चला चला. तुम्ही तुम्ही देखा, तुम्ही तुम्ही ठाना, जो होश ना. बेसुरी आवाज येतात. काय गाणं म्हणतोय रे? हा? काय तुझं? स्वतःला कसं असतं आदिशी समजायला काय रे? आणि तुला जर लय आवाज चालला असता म्हणलं तो कोकिल आवाजात. ओरे देवदास, भर की तू. ए गरीबाची रानू मंडळ, चुप आहे. माझी ती, माझी ती, माझी ती. समजून सांग. जास्त तू शांत हो. हे शांत कळलं का तुला? तू असं वागतो म्हणून आपले भांडण व्हायचंय. अरे काय करू मी, सांग बरं का? ताण आलाय मला डोक्याला नुसतं. कोण कोण येऊन मला बोलून जातात. काय करू मी, सांग बरं. तुला काही चिडतो म्हणून बाकीचे लोक तुझी मजा घेतात. काय करू? अरे ताण आलाय बघ डोक्याला. घरच्यांचा ताण वेगळा, ऑफिसचा ताण वेगळा, कोणाकोणाचं टेन्शन घेऊ. अरे माझ्या बरोबरची मुलं किती फिरायला जातात, मी काय करतोय, दिवस रात्र काम काम काम. मला निघायचं, मी म्हणतो असं. रागाच्या भरात निर्णय घेत असं छाप कळतं का तुला काही? मी ह्या परिस्थितीत स्वतः अनुभवली आहे, त्यामुळे मला माहिती या परिस्थितीतून कसं बाहेर निघायचं ते. मी तुला ते उपाय सांगते, दोन युनिट आहे. एक तर तू आज स्वतःकडे नीट लक्ष देत जा, स्वतःची काळजी घे आणि आज खाना विशेष म्हणजे खाण्यापिण्यावर लक्ष देत जा. आणि काही मदत लागली तर आम्हाला सांगायचं, आम्ही आहोतच बाकी सगळे. आणि काय जास्तच नाही वाटतं तर दुसरं ऑफिस जॉईन कर, हे ऑफिस सोडून दे आणि आता त्याचे स्मार्ट वर्क करायला शिक. आणि माझ्या ओळखीमध्ये एक हॉस्पिटल आहे, गांधी मेंटल हेल्थ केअर सेंटर, तिथे जाऊन तू त्यांचा योग्य तो सल्ला घेऊ शकतोस. हो, थँक्यू सो मच तू सांगितल्याबद्दल. बरोबर, मी आता इम्प्लिमेंट करेन ह्या गोष्टी. चल 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 आपण एक बघा साहेब, आपल्या राज्याची परिस्थिती बघा. लोक किती मानसिक आजाराने ग्रस्त आहेत इथे. हो ना, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बिमाऱ्या आल्यात. आमच्या काळात अशा बिमाऱ्या नव्हत्या. हो म्हणूनच म्हणतो तुम्ही काय करायला पाहिजे. काय म्हटलं? हो याच्यावर उपाय करायला पाहिजे महाराज. हो हो नक्की, याच्याविषयी उपाय करण्यासाठी आपण सरकारला सांगून नवीन कायदे बनवण्यासाठी. कसं आहे महाराज, तुम्ही झाले शहाणे, मी झालो 3 शहाणा, म्हणून आपल्याला माहित नाही तर याच्यावर सरकारनं आधीच कायदे केलेले आहेत. कसं आहे माहिती का, एक पोरगा जरा हुशार आहे आपल्यापेक्षा नाही, आपल्यापेक्षा कमी हुशार. पण त्याला जरा माहिती, त्याला बोलू आपण, ते सांगत. बोलवा त्याला, सगळ्या होत बरोबर. हो या सर, सांगा जरा माहिती आम्हाला. चला सांगा माहिती. मंडळी ऐकलं का? ये जिंदगी हसीन है, इसे प्यार करो. ये जिंदगी हसीन है, इसे प्यार करो. अभी तो रात है, बस सुबह का इंतजार करो. आजच्या 21व्या शतकात सुद्धा प्रत्येक माणूस प्रचंड ताणतणावामध्ये जीवन जगत आहे. याची भरपूर कारणे सुद्धा आहेत आणि या कारणांचा नायनाट जर करायचा असेल तर आपल्याला विविध कायद्यांची सुद्धा माहिती पाहिजे. जर आपण हा वकील जर बघितला, हा पेशाने वकील आहे पण तरी सुद्धा ताणतणावग्रस्तामुळे तणावग्रस्त आहे, आत्महत्येला प्रवृत्त होत आहे. त्यामुळे आपण काय कायदे आहेत त्याचं नॉलेज सुद्धा घेतलं पाहिजे. जर कामगारांचा विचार केला तर कामगार कायद्यामध्ये प्रोव्हिडंट फंड ऍक्ट, मिसलेनियस ऍक्ट, मिनिमम वेजेस ऍक्ट, एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ऍक्ट असे विविध कायदे भारतात प्रसिद्ध झालेले आहेत. तर त्यामुळे या कायद्यांचा सुद्धा प्रत्येक मजुराने दिवसा किती काम करायचे, किती तास काम करायचे ते रिटायरमेंट पेन्शन पर्यंत या कायद्यामध्ये तरतुदी दिली आहे. जर मानसिक स्वास्थ्याचा जर विचार केला तर मानसिक स्वास्थ्य ऍक्ट अधिनियम 1987 चा कायदा आहे. या कायद्यामध्ये सर्व तरतुदी दिलेल्या आहेत. म्हणून आमची कळकळीची विनंती आहे की जर कोणी जे पीडित व्यक्ती असतील त्या पीडित व्यक्तींनी न काळजी करता, न डगमगता, न हार मानता, न लाज बाळगता आपल्या वेदना, आपल्या समस्या योग्य व्यक्तींना, योग्य डॉक्टरांना सांगितल्या पाहिजे. वेळेतच
त्यांचं निरसन केलं पाहिजे आणि आपलं जीवन आनंदीमय जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता 2 दिवस झाले एका तरुणीने हॉस्पिटलमध्ये ताणतणावग्रस्तामुळे डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मुलीने आत्महत्या केली. याचं कारण आहे डिप्रेशन. तर त्यामुळे हे सर्व या कारणांचा जर नायनाट करायचा असेल तर आपण या सर्वांचा, तज्ज्ञ लोकांचा, डॉक्टरांचा, कायद्यांचा अभ्यास केला पाहिजे आणि आपलं जीवन आनंदी सुखमय बनवण्यासाठी एक पाऊल पुढे आलं पाहिजे. एवढाच माफक आशावाद आणि मनपूर्वक धन्यवाद. प्रकाश पडला आडवा डोंगर, आडवा डोंगर त्याला माझा नमस्कार, आडवा डोंगर त्याला माझा नमस्कार. महाराज 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 नक्की झालं तरी काय? विंच चावला काय मी करू, विंच चावला कुणाला सांगू, विंच चावला बाबा बाबा, विंच चावला, विंच चावला, विंच चावला, विंच चावला हो. महाराज 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 जरा सविस्तर सांगा. अरे क्राम क्रोध विंचू चावला तम खाम अंगासी आला आणि त्यानं माझा प्राण चालविला. महाराज त्याने तुमचा प्राण चालला? अरे विंचू चावला, अरे विंचू चावला महाराज, विंचू चावला कुणाला सांगू, विंचू चावला काय मी करू, विंचू चावला बाबा बाबा, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला हो. बाई काय होतंय का? भंगारवाडी सगळ्यांनाच आवडली. विशेष म्हणजे हा प्रकार फार कमी लोकांना माहिती आहे. यात जनरली ब्लॅक कॉमेडी म्हणजे आपण म्हणतो ना शालीत जोडे देणं, हे आपण करत असतो. ते तुम्ही